नमस्कार मित्रांनो, मी आहे याशिका. आज आपण पाहणार आहोत शेतमाल विक्रीसाठी एक नवीन डिजिटल मार्ग. शेतकरी बांधवांनो, पारंपरिक बाजारपेठेत शेतकऱ्याला दलालांचे कमिशन, वेळेचा अपव्यय आणि खरी किंमत न मिळणं हीच सर्वात मोठी समस्या आहे. हाच विचार करून शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेडने एक अनोखी संकल्पना विकसित केली आहे. डिजिटली संचलित आणि पूर्ण नियंत्रण शेतकऱ्याच्या हातात असलेली. शेतकरी जर या प्रक्रियेत सहभागी झाला तर त्याला थेट बाजारातूनच वाजवी भाव मिळवता येईल आणि तेव्हाच खरी जाणीव होईल, वावर आहे तर पावर आहे. शेतकरी बांधवांनो, ही संकल्पना विकसित करताना कंपनीने सर्व बाजूंनी विचार केला आहे. शेतकऱ्याची अडचण, त्याची अर्थव्यवस्था, बाजारातील दलाल व्यापारी यांची स्थिती, छोटे रिटेल दुकानदार आणि कर्जबाजारीपणासारखे प्रश्न. या सगळ्याचा विचार करून शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेडने शेतमाल मार्केटिंग 3 ठोस घटकांमध्ये विभागले आहे. या 3 घटकांमुळे शेतकऱ्याला थेट बाजारभाव, व्यापाऱ्याला पारदर्शक व्यवहार आणि छोट्या दुकानदाराला स्थिर पुरवठा सगळ्यांनाच फायदा होणार आहे. या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शेती ई लिलाव पद्धती नेमकी कशी कार्यान्वित होणार आहे आणि त्याचा विशेष फायदा छोटे व अल्पभूधारक शेतकऱ्यांना कसा मिळणार आहे. हा प्रकल्प राबवताना कंपनी प्रथम 10 गावांमधील पिके आणि उत्पादन याची सविस्तर माहिती गोळा करणार आहे आणि त्या आधारे पीपीपी मॉडेलद्वारे गाव पातळीवर शेतमाल मार्केटिंगसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभी केली जाणार आहे. या सुविधांमध्ये संकलन केंद्र, गोदाम आणि कर्ज पुरवठ्यासाठी परवानाधारक बँक यांचा समावेश असेल. संकलन केंद्रात सॉर्टिंग, ग्रेडिंग आणि पॅकिंगसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व कामकाज सीसीटीव्ही समोर पारदर्शक पद्धतीने संचलित होणार आहे. हा प्रकल्प संपूर्णपणे डिजिटली संचालित केला जाणार आहे. प्रत्येक पावलावर पारदर्शकता, कंट्रोल आणि शेतकऱ्याला थेट फायदा हे लक्षात ठेवून. चला आता स्टेप बाय स्टेप पाहूया कसा हा प्रवास चालेल. हे सगळं डिजिटल, सोपं, पारदर्शक आणि शेतकऱ्याच्या हातात नियंत्रण. सर्वप्रथम पिकाचं पोस्ट हार्वेस्टिंग झाल्यावर शेतकरी आपलं उत्पादन गावातील शेतकरी मित्र, माहिती संकलक यांच्याकडे नोंदवेल. ही नोंदणी थेट कंपनीच्या वेबसाईटवर अपलोड होईल आणि संबंधित संकलन केंद्रानुसार आपोआप प्रतिबिंबित होईल. स्टेप 2 मध्ये शेतकरी मित्र, माहिती संकलक संकलन केंद्रातील सॉर्टिंग आणि ग्रेडिंग मशिनरी उपलब्धता पाहून शेतकऱ्याला वेळ निश्चित करेल. त्या वेळेनुसार शेतकरी आपलं उत्पादन संकलन केंद्रावर आणू शकतो किंवा शेतकरी आपल्या सोयीप्रमाणे स्वतः वाहतूक व्यवस्था करू शकतो. स्टेप 3 संकलन केंद्रावर प्रत्येक शेतकऱ्याचं संपूर्ण शेतमाल त्याच्या उपस्थितीत किंवा त्याच्या प्रतिनिधीसमोर वजन केलं जाईल. वजन करण्याची संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओद्वारे रेकॉर्ड केली जाईल आणि हा व्हिडिओ थेट शेतकऱ्याच्या डिजिटल खात्यात पाहता येईल. स्टेप 4 मध्ये शेतमाल सॉर्टिंग मशीनद्वारे त्याच्या प्रतवारीनुसार अ, ब आणि क गटांमध्ये विभागले जाईल. यानंतर त्याचे परत वजन करून गुणवत्तेनुसार पॅकिंग केली जाईल. उरलेला कचरा शेतमाल संबंधित शेतकऱ्यांना परत केला जाईल. प्रतवारी केलेला शेतमाल दर्जानुसार प्रमाणीकरण केले जाईल, त्यावर बारकोड आणि शेतकऱ्याचे नाव लावून थेट विक्रीसाठी लिस्टिंग केली जाईल. शेतमाल ई लिलावमध्ये खालील भागीदार वेंडर म्हणून नोंदवले जाणार आहेत. स्थानिक खरेदीदार, शासन मान्य, कंपनी मान्य खरेदीदार, प्रक्रिया करणारे, प्रोसेसिंग युनिट्स, निर्यात करणारी संस्था, एक्सपोर्टर्स, ई नामवरील सर्व व्हेंडर. यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला सर्वसुलभ, पारदर्शक आणि मोठ्या बाजारपेठेचा प्रवेश मिळणार आहे. लिस्टेड आणि बारकोड झालेला शेतमालाची माहिती प्रत्येक नोंदणीकृत व्हेंडर आपल्या डिजिटल खात्यात पाहू शकतो आणि आपल्या गरजेनुसार तो थेट लिलावामध्ये सहभाग नोंदवू शकतो. या डिजिटल लिलावामध्ये प्रत्येक बोली ही शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चाच्या आधारावर सुरू होईल.
हा खर्च आणि त्यावर मिळणारी वाजवी किंमत हे सर्व शेअरक्रॉपर्सने शेतकी कामकाजाच्या डिजिटलीकरणातून गोळा केलेल्या माहितीवर ठरवलं जाईल. आता बघूया शेतमाल डिजिटल लिलाव झाल्यानंतरची पुढील पायरी. शेतकरी आपल्या मोबाईल ॲपवर किंवा खात्यातून सर्वाधिक 5 बोलीची माहिती पाहू शकतो. शेतमाल विकायचा किंवा बोली नाकारायचा निर्णय पूर्णपणे शेतकऱ्याच्या हातातच आहे. जर शेतकऱ्याला बोली मान्य असेल तर तो मोबाईलवरून किंवा शेतकरी मित्रामार्फत ती नोंदवतो. याची माहिती लगेच खरेदीदाराला दिली जाते. यानंतर संबंधित खरेदीदार आपल्या डिजिटल खात्यातून शेतकऱ्याच्या नावे खरेदीपत्र म्हणजेच परचेज ऑर्डर काढतो. यानंतर शेतकरी मित्र शेतकऱ्याच्या वतीने खरेदीदाराच्या नावावर बिल तयार करून पाठवतो. खरेदीदार थेट शेतकऱ्याच्या खात्यात डिजिटल पेमेंट करतो. कोणताही मध्यस्थ नाही. प्रत्येक व्यवहारावर कंपनी केवळ 2% सेवा शुल्क घेते. 1% शेतकऱ्याकडून आणि 1% खरेदीदाराकडून. त्याशिवाय संकलन केंद्रावर सॉर्टिंग, ग्रेडिंग आणि पॅकिंगसाठी फिक्स दरांनी मजुरी खर्च वसूल केला जातो. ही आहे संपूर्ण पारदर्शक डिजिटल प्रक्रिया. शेतकऱ्याचा निर्णय, शेतकऱ्याचा दर आणि शेतकऱ्याच्या नावावर थेट पेमेंट. पेमेंट कन्फर्म होताच कंपनी शेतमाल ताब्यात घेते आणि तो खरेदीदाराकडे पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्था करते. या वाहतुकीसाठी शेतमालाचा विमा घेणे बंधनकारक असणार आहे. खरेदीदाराला हवे असल्यास तो स्वतःच्या जबाबदारीवर वाहतूक व्यवस्था करू शकतो. यामुळे व्यवहार पूर्ण होतो, सुरक्षित, पारदर्शक आणि दोन्ही बाजूंसाठी विश्वासार्ह. लिलावी पद्धतीचे शेतकऱ्यांना फायदे. एक हंगामातही योग्य भाव, शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळेल. मग बाजारात गर्दी असो वा नसो. दुसरी उधारीची समस्या संपेल. शेतमाल रोखीनेच विकला जाईल, त्यामुळे उधारीवर देण्याची गरज नाही. 3 गुणवत्तेनुसार योग्य किंमत, सॉर्टिंग आणि ग्रेडिंगमुळे प्रत्येक शेतमालाचा भाव त्याच्या दर्जानुसार ठरवला जाईल. बाजार गर्दी आणि नुकसान टळेल. गाव पातळीवरच पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे हंगामी गर्दी, पावसामुळे शेतमाल खराब होणे यासारख्या समस्या टाळता येतील. मागणी पुरवठ्याचं संतुलन. डिजिटल डेटावर आधारित व्यवस्थेमुळे शेतमालाचे भाव वाजवी आणि स्थिर ठेवणे शक्य होईल. चला एकत्र येऊया, डिजिटलीकरण करूया आणि आपले गाव आत्मनिर्भर बनवूया. हा प्रकल्प आवडला असेल तर आजच सहभाग नोंदवा आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किमान 5 शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करून त्यांना प्रेरित करा.